नमस्कार मित्रांनो, 10 ऑगस्ट 2025 रोजी जी बॉम्बे हायकोर्ट क्लर्क पदासाठी एक्झाम झाली, त्या एक्झामची तयारी म्हणून आपण जनरल नॉलेजवरती एक व्हिडिओ घेतलेला. त्या एकाच व्हिडिओमधून परीक्षेमध्ये 3 प्रश्न विचारलेले, तर कॉम्प्युटरसाठी देखील एक व्हिडिओ घेतलेला, त्याच्यामधून परीक्षेमध्ये 4 प्रश्न विचारलेले. त्यामुळे बऱ्याच विद्यार्थ्यांची मागणी होती की बॉम्बे हायकोर्टसाठी जी आत्ता नवीन भरती निघालेली आहे त्याच्यासाठी देखील मी अशाच प्रकारचे व्हिडिओ घ्यावेत. तर आजच्या या व्हिडिओपासून आपण बॉम्बे हायकोर्ट 2025ची जी जाहिरात आहे त्याच्यासाठी सिरीज चालू करत आहोत. या सिरीजमध्ये आपण परीक्षेच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचे असलेले मॅक्झिमम क्वेश्चन्स कव्हर करण्याचा प्रयत्न करणार आहोत, जेणेकरून परीक्षा होईपर्यंत तुमची जास्तीत जास्त प्रश्नांची तयारी होईल. त्याचा तुम्हाला येणाऱ्या परीक्षेमध्ये 100% फायदा होईल. चला तर मग या व्हिडिओमध्ये आपण जनरल नॉलेज या विषयावर म्हणजे सामान्य ज्ञानावर आधारित परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचे असलेले 50 प्रश्न बघूया. हे सर्व प्रश्न आपण PYQवर आधारित म्हणजे पाठीमागे ज्या 3 परीक्षा बॉम्बे हायकोर्टसाठी झालेल्या आहेत त्या परीक्षेमध्ये ज्या प्रकारचे प्रश्न होते त्याच प्रकारचे प्रश्न इथे आपण कव्हर करणार आहे. चला तर मग सुरू करूया. हे प्रश्न आपण इंग्लिशमध्ये घेत आहोत, कारण 10 ऑगस्टचा पेपर जर सोडला तर त्याच्यापूर्वी जेवढ्या परीक्षा झाल्या त्याच्यामध्ये जनरल नॉलेजचे प्रश्न हे इंग्लिशमधूनच घेण्यात आले होते. मात्र 10 ऑगस्टच्या पेपरमध्ये इंग्लिशसोबतच त्याचे मराठी ट्रान्सलेशन देखील देण्यात आलेले. त्यामुळे आपण आता काय करणार आहोत, प्रश्न जरी इंग्लिशमध्ये असला तरी त्याचा अर्थ मी मराठीत सांगणार आहे आणि मग तुम्हाला उत्तर आणि त्याचबरोबर इतर माहिती देणार आहे. चला तर मग प्रश्न पहिला बघूया. द कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया केम इन टू फोर्स ऑन, म्हणजेच भारताचे संविधान हे कधी लागू झाले असा इथे प्रश्न विचारलेला आहे. तर आपल्याला माहीत आहे भारताचे संविधान हे 26 जानेवारी 1950 या दिवशी लागू करण्यात आले होते. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे याचे योग्य उत्तर असेल. आता परीक्षेत तुम्हाला असा देखील प्रश्न येऊ शकतो की भारताचे संविधान हे संविधान सभेने कधी स्वीकारले. तर संविधान सभेने भारताचे संविधान हे 26 नोव्हेंबर 1949 या दिवशी स्वीकारलेले. त्यामुळे या दोन्ही गोष्टी लक्षात ठेवा. कधी लागू झाले तर 26 जानेवारी 1950ला, मात्र संविधान सभेने कधी स्वीकारले तर 26 नोव्हेंबर 1949ला. त्यानंतर प्रश्न क्रमांक 2, हू इज नोन ॲज द फादर ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशन, भारतीय संविधानाचे जनक म्हणून कोणाला संबोधले जाते असा येथे प्रश्न विचारलेला आहे. तर भारतीय संविधानाचे जनक म्हणून डॉक्टर BR आंबेडकर म्हणजेच बाबासाहेब आंबेडकर यांना संबोधले जाते. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल. आता यांना भारतीय संविधानाचे जनक म्हणून का संबोधले जाते, तर भारतीय संविधान बनवण्यासाठी जी कमिटी होती किंवा असेंब्ली बनवलेली होती त्यामधील मसुदा समितीचे अध्यक्ष, ड्राफ्टिंग कमिटीचे अध्यक्ष हे डॉक्टर BR आंबेडकर होते, बाबासाहेब आंबेडकर होते, आणि त्यामुळेच त्यांना फादर ऑफ द इंडियन कॉन्स्टिट्यूशन असे संबोधले जाते. प्रश्न क्रमांक 3, विच फंडामेंटल राईट वॉज रिमूव्ड बाय द 44th कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट, म्हणजे 44वी जी घटनादुरुस्ती झाली त्या घटनादुरुस्तीने कोणता मूलभूत हक्क हा वगळण्यात आला असा येथे प्रश्न विचारलेला आहे. तर 44वी घटनादुरुस्ती 1978 नुसार राईट टू प्रॉपर्टी म्हणजे मालमत्तेचा हक्क जो मूलभूत हक्क होता तो वगळण्यात आला. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे याचे योग्य उत्तर असेल. आता पुढे जाऊन ते असा प्रश्न विचारू शकतील की 44वी घटनादुरुस्ती 1978 नुसार राईट टू प्रॉपर्टी किंवा मालमत्तेचा हक्क कोणत्या कलमात समाविष्ट करण्यात आला. तर याचा समावेश कलम 300A मध्ये करण्यात आलेला आहे. त्यामुळे हे कलम देखील लक्षात ठेवा. सध्या मालमत्तेचा हक्क हा मूलभूत हक्क नसून त्याचा समावेश कलम 300A मध्ये करण्यात आलेला आहे. प्रश्न क्रमांक 4, द हायेस्ट ज्युडिशियल ऑथॉरिटी इन महाराष्ट्र इज, महाराष्ट्रातील न्यायिक बाजूची सर्वोच्च संस्था कोणती आहे असा प्रश्न इथे विचारलेला आहे. तर आपल्याला माहीत आहे न्यायिक पातळीवरची स्टेट लेवलची किंवा महाराष्ट्रातील सर्वोच्च संस्था असेल बॉम्बे हायकोर्ट. ही प्रत्येक राज्यातील जे हायकोर्ट आहे ते त्या राज्यातील न्यायिक बाजूची किंवा न्यायिक पातळीवरची सर्वोच्च ऑथॉरिटी असते. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे याचे योग्य उत्तर असेल. त्याचबरोबर
डिस्ट्रिक्ट जिल्हा लेवलची सर्वोच्च न्यायिक पातळीवरची संस्था डिस्ट्रिक्ट कोर्ट असेल, तर देशातील सर्वोच्च न्यायिक संस्था कोणती असेल तर ते आहे सुप्रीम कोर्ट ही. त्यानंतर प्रश्न क्रमांक 5, द हेडक्वार्टर्स ऑफ द बॉम्बे हायकोर्ट इज लोकेटेड ॲट. तर बॉम्बे हायकोर्ट मुंबई हायकोर्टचे हेडक्वार्टर म्हणजेच मुख्यालय कोठे आहे असा इथे प्रश्न विचारलेला आहे. तर मुंबई हायकोर्टचे हेडक्वार्टर हे मुंबईला आहे. याला प्रिन्सिपल सिटिंग म्हणतात. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 हे याचे योग्य उत्तर आहे. तर मुंबई हायकोर्ट बॉम्बे हायकोर्टचे इतर देखील काही बेंचेस आहेत, म्हणजे मुंबई वगळता इतर ठिकाणी देखील याची खंडपीठे आहेत. तर ती ठिकाणी कोणती असा देखील पेपरमध्ये प्रश्न येऊ शकतो. तर ती ठिकाणे आहेत नागपूर, त्यानंतर छत्रपती संभाजीनगर, त्यानंतर नुकतेच नवीन खंडपीठ कोल्हापूर येथे देखील झालेले आहे. त्यामुळे कोल्हापूर आणि गोवियन पीपलसाठी पणजी येथे देखील एक खंडपीठ आहे. तर अशी ही 4 खंडपीठे आहेत, हे लक्षात ठेवा. याच्यावरती देखील प्रश्न परीक्षेमध्ये विचारला जातो. प्रश्न क्रमांक 6, हू अपॉइंट्स द चीफ जस्टिस ऑफ हायकोर्ट. हायकोर्टच्या मुख्य न्यायाधीशांची नेमणूक कोण करतं असा येथे प्रश्न विचारलेला आहे. तर चीफ जस्टिस ऑफ हायकोर्ट मुख्य न्यायाधीशांची नेमणूक केली जाते प्रेसिडेंट ऑफ इंडिया भारताच्या राष्ट्रपतींमार्फत. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे याचे योग्य उत्तर आहे. राष्ट्रपती ही नेमणूक करत असताना त्या राज्याचे राज्यपाल आणि भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे जे सरन्यायाधीश आहेत त्यांच्याशी सल्लामसलत करून हायकोर्टच्या मुख्य न्यायाधीशांची नेमणूक करत असतात. ही गोष्ट इथे लक्षात घ्या. त्यानंतर प्रश्न क्रमांक 7, द लॉंगेस्ट रिव्हर इन इंडिया इज. भारतातील सर्वात लांब नदी कोणती आहे असा इथे प्रश्न आहे. तर आपल्याला माहीत आहे भारतातील सर्वात लांब नदी आहे गंगा नदी ही. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे याचे योग्य उत्तर आहे. आणि गंगा नदीची लांबी देखील तुम्हाला माहीत असणं आवश्यक आहे, कारण त्याच्यावरती प्रश्न येऊ शकतो. तर 2525 किलोमीटर, 25 किलोमीटर असं तुम्ही लक्षात ठेवू शकता. तर एवढी लांबी ही गंगा नदीची आहे. प्रश्न क्रमांक 8, विच स्टेट हॅज द लॉंगेस्ट कोस्टलाईन इन इंडिया. भारतातील कोणत्या राज्याचा समुद्रकिनारा हा सर्वात जास्त आहे किंवा सर्वाधिक आहे असा प्रश्न इथे विचारलेला आहे. तर सर्वात जास्त समुद्रकिनारा लाभलेले राज्य आहे गुजरात हे. गुजरात या राज्याला जवळपास 1600 किलोमीटर एवढा समुद्रकिनारा लाभलेला आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल. महाराष्ट्राचा समुद्रकिनारा किती आहे असा देखील प्रश्न येऊ शकतो. तर महाराष्ट्राला जवळपास 720 किलोमीटर एवढा समुद्रकिनारा लाभलेला आहे. तर भारताला एकूण किती समुद्रकिनारा लाभलेला आहे असा देखील प्रश्न येऊ शकतो. तर भारताला एकूण 7517 किलोमीटर एवढा समुद्रकिनारा लाभलेला आहे. त्यामुळे या तिन्ही गोष्टी इथे लक्षात ठेवा. या तिन्ही गोष्टींवरती प्रश्न विचारला जाऊ शकतो. इथे आणखीन एक महत्त्वाची गोष्ट आहे, जर तुम्हाला राज्य आणि केंद्रशासित प्रदेश याच्यामध्ये सर्वाधिक समुद्रकिनारा कोणाला लाभलेला आहे असा प्रश्न विचारला तर मात्र उत्तर येईल अंदमान आणि निकोबार बेटे. हे लक्षात घ्या. आणि याच्यानंतर मग गुजरातचा क्रमांक लागतो. मात्र येथे प्रश्न आहे स्टेट म्हणजे राज्य विचारलेलं आहे सर्वाधिक समुद्रकिनारा लाभलेले, तर तेव्हा मात्र गुजरातचा पहिला क्रमांक येईल. त्यानंतर प्रश्न क्रमांक 9, द कॅपिटल ऑफ महाराष्ट्र इज. महाराष्ट्राची राजधानी कोणती आहे असा इथे प्रश्न आहे. तर महाराष्ट्राची राजधानी आहे मुंबई ही. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे याचे योग्य उत्तर असेल. तर नागपूरला महाराष्ट्राची विंटर राजधानी असं देखील म्हटलं जातं, विंटर कॅपिटल. त्यामुळे असा देखील प्रश्न तुम्हाला पेपरमध्ये येऊ शकतो की व्हॉट इज द विंटर कॅपिटल ऑफ महाराष्ट्र. तर त्याचे उत्तर असेल नागपूर हे. तर आपण जे आत्ता प्रश्न घेतोय ते तुम्हाला सोपे वाटू शकतात, मात्र जर तुम्ही PYQ बघितले आत्तापर्यंत झालेल्या सर्व बॉम्बे हायकोर्टच्या एक्झामचे तर अशाच प्रकारचे प्रश्न तुम्हाला पेपरमध्ये विचारलेले आहेत. त्यामुळे सर्व टॉपिक्स कोणताही टॉपिक असू द्या त्याच्या बेसिक स्वरूपाचे प्रश्नच तुम्हाला विचारले गेलेले आहेत आत्तापर्यंत. मात्र आपण या सिरीजमध्ये
इझीपासून ते डिफिकल्टपर्यंत सर्व लेवलचे प्रश्न बघणार आहोत. मात्र आपण सुरुवात सोप्या प्रश्नांपासूनच केलेली आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 10, विच गॅस इज मोस्ट अबंडंट इन द अर्थ्स ॲटमॉस्फिअर. म्हणजे असा कोणता गॅस आहे तो पृथ्वीच्या वातावरणामध्ये विपुल प्रमाणात म्हणजे खूप जास्त प्रमाणात आढळतो. तर आपल्याला माहीत आहे नायट्रोजन जो आहे तो पृथ्वीच्या वातावरणामध्ये 78% आहे, म्हणजेच तो सर्वाधिक प्रमाणात आढळणारा गॅस आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे याचे योग्य उत्तर आहे. तर ऑक्सिजनचे प्रमाण किती असा देखील प्रश्न येऊ शकतो. तर त्याचे प्रमाण आहे 21%. नायट्रोजनचे 78%. या दोन्ही प्रमाणावरती प्रश्न पेपरमध्ये विचारले जाऊ शकतात. प्रश्न क्रमांक 11, द फर्स्ट प्रेसिडेंट ऑफ इंडिया वॉज. भारताचे पहिले राष्ट्रपती कोण होते. तर पहिले राष्ट्रपती होते डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे. आणि राजेंद्र प्रसाद हे जवळपास 1950 पासून ते 1962 पर्यंत भारताचे राष्ट्रपती होते. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 12, द प्लॅनिंग बॉडी रिप्लेस्ड बाय नीती आयोग वॉज. म्हणजे प्लॅनिंग करणारी संस्था, नियोजन करणारी संस्था जिला नीती आयोगाने रिप्लेस केलेले आहे किंवा ज्याची जागा नीती आयोगाने घेतलेली आहे ती कोणती आहे. तर ती आहे प्लॅनिंग कमिशन. म्हणजे यापूर्वी प्लॅनिंग कमिशन नियोजन आयोग नावाची एक संस्था होती, ती बदलून नीती आयोगाची स्थापना करण्यात आलेली आहे. तर कधी नीती आयोगाची स्थापना करण्यात आलेली आहे असा देखील प्रश्न पेपरमध्ये विचारला जाऊ शकतो. तर 1 जानेवारी 2015 रोजी नीती आयोगाची स्थापना केलेली आहे. त्यामुळे ही तारीख लक्षात ठेवा, या तारखेवरही प्रश्न विचारला जातो. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 13, द करन्सी ऑफ जपान इज. तर जपानची करन्सी येथे विचारलेली आहे. तर जपानची अधिकृत करन्सी आहे येन ही. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे याचे योग्य उत्तर आहे. तर हा प्रश्न PYQ आहे. हा प्रश्न यापूर्वी देखील विचारलेला आहे. आता पुढे जाऊन ते तुम्हाला भारताची करन्सी विचारू शकतात. तर ते आपल्याला माहीत आहे रुपया. त्याचबरोबर चीनची करन्सी काय आहे असा देखील ते प्रश्न करू शकतात. तर चीनची करन्सी आहे रेनमिनबी, हे लक्षात ठेवा. त्याचबरोबर परीक्षेमध्ये तुम्हाला युआन हा देखील पर्याय असू शकतो. तर कोणता पर्याय आहे बघा, रेनमिनबी असेल तर रेनमिनबी हे योग्य उत्तर आहे आणि युआन असेल तर युआन देखील तुमचे उत्तर योग्य ठरेल. त्यानंतर प्रश्न क्रमांक 14, द स्मॉलेस्ट युनिट ऑफ लाईफ इज. तर जीवनाचे किंवा शरीराचे लहानात लहान युनिट किंवा घटक कोणता आहे असा विचारलेला आहे. तर स्मॉलेस्ट युनिट ऑफ लाईफ इज सेल. शरीर कशापासून बनतं तर पेशीपासून. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे याचे योग्य उत्तर आहे. पेशींपासून टिश्यू बनतात, टिश्यूंपासून परत ऑर्गन बनतात आणि ऑर्गनपासून आपण पूर्ण स्ट्रक्चर तयार होतं. त्यामुळे सेल इज द बेसिक स्ट्रक्चरल युनिट ऑफ लाईफ, हे लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 15, विच आर्टिकल डील्स विथ अबॉलिशन ऑफ अनटचेबिलिटी. तर अस्पृश्यता नष्ट करणे याबद्दल भारतीय संविधानातील कोणत्या आर्टिकल माहिती सांगते किंवा अस्पृश्यता नष्ट करण्याशी संबंधित भारतीय संविधानातील आर्टिकल कोणते आहे, कलम कोणते आहे. तर कलम 17 मध्ये अस्पृश्यता नष्ट करण्यात आलेली आहे असं सांगितलेलं आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे याचे योग्य उत्तर आहे. कलम 14 मध्ये कायद्यापुढे समानता आहे. कलम 15 नुसार भेदभावास मनाई आहे. तर कलम 19 मध्ये 6 प्रकारची स्वातंत्र्य सांगितलेले आहेत. त्यामुळे परीक्षेच्या दृष्टिकोनातून काही महत्त्वाचे आर्टिकल कलमे आहेत ते बघून घ्या, त्याच्यावरती प्रश्न विचारले जातात. प्रश्न क्रमांक 16, द फर्स्ट हायकोर्ट इन इंडिया वॉज इस्टॅब्लिश्ड ॲट. तर भारतातील पहिले हायकोर्ट किंवा उच्च न्यायालय कोठे स्थापन करण्यात आलेले. तर ते स्थापन करण्यात आलेले कलकत्ता येथे. इंडियन हायकोर्ट ॲक्ट 1861 नुसार 3 न्यायालय स्थापन करण्यात आलेली. त्याच्यापैकी पहिले न्यायालय होते कलकत्ता हे आणि त्याची स्थापना 1862 साली करण्यात आलेली. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे याचे योग्य उत्तर होते. तर ती 3 न्यायालये कोणती असा देखील प्रश्न येऊ शकतो.
ज्याची स्थापना भारतीय उच्च न्यायालय कायदा 1861 नुसार करण्यात आली. तर पहिले होते कलकत्ता हे, त्याच्यानंतर मुंबई उच्च न्यायालय आणि मद्रास म्हणजे चेन्नई उच्च न्यायालय. तर या 3 न्यायालयांची स्थापना ही इंडियन हायकोर्ट ॲक्ट 1861 नुसार करण्यात आली होती. त्याचबरोबर या कलकत्ता उच्च न्यायालयाचे पहिले चीफ जस्टिस कोण होते असा देखील प्रश्न येऊ शकतो. तर ते होते सर बर्निस पीकॉक हे. त्यामुळे हे नाव लक्षात ठेवा. कलकत्ता उच्च न्यायालयाचे पहिले मुख्य न्यायाधीश कोण होते तर होते सर बर्निस पीकॉक. प्रश्न क्रमांक 17. द नॅशनल ॲनिमल ऑफ इंडिया इज. भारताचा राष्ट्रीय प्राणी येथे विचारलेला आहे. तर भारताचा राष्ट्रीय प्राणी आहे द रॉयल बेंगॉल टायगर. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे याचे योग्य उत्तर आहे. परीक्षेत तुम्हाला राष्ट्रीय प्राणी, राष्ट्रीय पक्षी, फूल, राष्ट्रीय झाड असे वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न विचारले जातील. त्याचबरोबर हीच गोष्ट महाराष्ट्राच्या बाबतीत देखील विचारली जाईल. महाराष्ट्राचा राज्य पक्षी, राज्य प्राणी, राज्य फूल, त्यामुळे या गोष्टी बघून ठेवा, याच्यावरती प्रश्न विचारले जातात. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 18. विच विटॅमिन इज प्रोड्युस्ड वेन स्किन इज एक्सपोज्ड टू सनलाईट. जेव्हा आपली त्वचा ही सूर्यप्रकाशाच्या संपर्कात येते तेव्हा त्या त्वचेखाली कोणते जीवनसत्व किंवा विटॅमिन हे निर्माण होत असते असा प्रश्न विचारलेला आहे. तर आपल्याला माहीत आहे जेव्हा त्वचा ही सूर्यप्रकाशाच्या सानिध्यात किंवा संपर्कात येते तेव्हा त्वचेखाली विटॅमिन डी जीवनसत्व ड तयार होत असते. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 हे याचे योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 19. हू वॉज द फर्स्ट वुमन प्राईम मिनिस्टर ऑफ इंडिया. तर भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान कोण होत्या असा इथे प्रश्न आहे. तर आपल्याला माहीत आहे की भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान होत्या इंदिरा गांधी ह्या. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे याचे योग्य उत्तर आहे. हा देखील PYQ आहे. आणि इंदिरा गांधी पुढे जाऊन तुम्हाला असा प्रश्न येऊ शकेल की इंदिरा गांधी कधी साली पंतप्रधान बनल्या, किती साली. तर 1966 साली त्या पंतप्रधान पहिल्यांदा बनल्या आणि 1966 ते 1977 पर्यंत त्या पंतप्रधान होत्या. आणि तिथून पुढे परत 1980 पासून ते त्यांच्या मृत्यूपर्यंत म्हणजेच 1984 पर्यंत त्या भारताच्या पंतप्रधान होत्या. तर या 2 कार्यकाळ आहेत त्यांचे, हे तुम्हाला माहीत असलं पाहिजे. प्रश्न क्रमांक 20. द लार्जेस्ट हॉट डेझर्ट इन द वर्ल्ड इज. तर जगातील सर्वात मोठे उष्ण वाळवंट कोणते आहे असा इथे प्रश्न विचारलेला आहे. तर जगातील सर्वात मोठे उष्ण वाळवंट आहे सहारा वाळवंट, जे आहे आफ्रिका खंडामध्ये. तुम्हाला परीक्षेत असा देखील प्रश्न येऊ शकेल की सहारा वाळवंट हे कोणत्या खंडामध्ये आहे. तर ते आहे आफ्रिका खंडात. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे याचे योग्य उत्तर असेल. तर जगातील सर्वात मोठे वाळवंट कोणते आहे, लार्जेस्ट डेझर्ट. तर जगातील सर्वात मोठे वाळवंट आहे अंटार्क्टिका. अंटार्क्टिका वाळवंट जे आहे ते जगातील सर्वात मोठे वाळवंट आहे आणि हे वाळवंट शीत प्रकारचे आहे म्हणजे बर्फाळ वाळवंट आहे. त्यामुळे हे गोष्ट इथे लक्षात घ्या. प्रश्न क्रमांक 21. द इंडियन पार्लमेंट कन्सिस्ट ऑफ. भारताची संसद याच्यामध्ये खालीलपैकी कोणत्या गोष्टींचा समावेश असतो किंवा भारताची संसद ही कशापासून बनलेली आहे. तर याच्यामध्ये राष्ट्रपतींचा समावेश होतो, लोकसभेचा समावेश होतो आणि राज्यसभेचा समावेश होतो. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 22. विच ऑर्गन प्युरिफाईज ब्लड इन ह्युमन बॉडी. तर मानवी शरीरातील कोणता अवयव हा रक्ताचे शुद्धीकरण करतो असा प्रश्न विचारलेला आहे. तर रक्त शुद्धीकरण करणारा अवयव आहे किडनी हा. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे याचे योग्य उत्तर आहे. त्यामुळे ज्यांची किडनी खराब असते किंवा किडनीचे फंक्शन व्यवस्थित होत नाही
त्यांच्या रक्ताचे प्युरिफिकेशन करण्यासाठी डायलिसिस ठराविक वेळानंतर केलं जातं. प्रश्न क्रमांक 23. द लिटरसी रेट ऑफ इंडिया इज कॅल्क्युलेटेड बाय पॉप्युलेशन एज्ड ... म्हणजे भारताची जी साक्षरता आहे ती कशी मोजली जाते, येथे असा प्रश्न विचारलेला आहे. किंवा किती वयापेक्षा जास्त लोकांचा विचार करून भारताची साक्षरता काढली जाते. तर भारताची साक्षरता मोजण्यासाठी वय वर्ष 7 आणि त्याच्यापेक्षा जास्त असलेल्या व्यक्तींचा विचार केला जातो. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे याचे योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 24. विच मुवमेंट वॉज स्टार्टेड बाय महात्मा गांधी इन 1942 1942. 1942 मध्ये महात्मा गांधींनी कोणती चळवळ उभारली, तर त्याचे नाव होते क्विट इंडिया किंवा चले जाव चळवळ हे. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे याचे योग्य उत्तर आहे. नॉन कोऑपरेशन मुवमेंट जी आहे म्हणजे असहकार चळवळ ही 1920 ते 22 या दरम्यान राबवलेली. त्याच्यानंतर सिव्हिल डिसओबिडियंट ही जी चळवळ आहे म्हणजेच सविनय कायदेभंगाची चळवळ ही 1930 ते 32 या कालावधीमध्ये राबवण्यात आलेली. त्यानंतर प्रश्न क्रमांक 25. द केमिकल सिम्बॉल ऑफ गोल्ड इज. तर गोल्डचा केमिकल सिम्बॉल येथे विचारलेला आहे. हा देखील परीक्षेच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. तर केमिकल सिम्बॉल रासायनिक सूत्र काय असते, तर ते आहे AU. गोल्ड AU. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे याचे योग्य उत्तर आहे. तर AG कशासाठी आहे, तर AG आहे सिल्वरसाठी. गोल्ड AU आणि सिल्वर AG. त्यानंतर प्रश्न क्रमांक 26. विच स्टेट इज नोन ॲज शुगर बाउल ऑफ इंडिया. भारतातील साखरेचे कोठार किंवा शुगर बॉल ऑफ इंडिया असे कोणत्या राज्याला म्हटलं जातं, तर त्याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 उत्तर प्रदेश. उत्तर प्रदेशला शुगर बॉल ऑफ इंडिया म्हटलं जातं. तेव्हा पर्याय क्रमांक 2 हे योग्य उत्तर आहे. कारण शुगर प्रोडक्शनमध्ये उत्तर प्रदेशचा पहिला क्रमांक लागतो. कधी कधी महाराष्ट्र देखील पुढं असतं, मात्र ओव्हरऑल जर विचार केला तर उत्तर प्रदेश हेच याचे योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 27. द कॉन्स्टिट्युशनल हेड ऑफ द स्टेट इज. राज्याचा घटनात्मक प्रमुख कोण असतो असा प्रश्न विचारलेला आहे. तर राज्याचा घटनात्मक प्रमुख असतो गव्हर्नर हा. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे याचे योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 28. द फर्स्ट सेशन ऑफ द कॉन्स्टिट्युएंट असेंब्ली वॉज हेल्ड इन. तर संविधान सभेचे पहिले सेशन कधी झाले होते असा इथे प्रश्न विचारलेला आहे. तर पहिल्यांदाच संविधान सभा भरली होती 1946 साली. आणि एक्झॅक्टली जर तुम्हाला दिवस विचारला तर तो दिवस होता 9 डिसेंबर. 9 डिसेंबर 1946 रोजी संविधान सभेचे पहिले सत्र भरले होते. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे याचे योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 29. द SI युनिट ऑफ फोर्स इज. फोर्सचे बलाचे SI युनिट येथे विचारलेले आहे. तर फोर्सचे SI युनिट आहे न्यूटन हे. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे याचे योग्य उत्तर आहे. अशा प्रकारे परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचे असलेले युनिट्स पेपरमध्ये विचारले जातात. त्यामुळे ते एकदा बघून घ्या. त्याचबरोबर परीक्षेमध्ये तुम्हाला फोर्सचे CGS युनिट काय असा देखील प्रश्न येऊ शकतो. तर CGS मधील याची युनिट आहे डाइन हे. फोर्सचे CGS युनिट काय आहे, तर ते आहे डाइन. आणि SI युनिट काय आहे, तर ते आहे न्यूटन हे. प्रश्न क्रमांक 30. विच प्लॅनेट इज नोन ॲज द रेड प्लॅनेट. लाल ग्रह म्हणून कोणत्या ग्रहाला ओळखले जाते. तर लाल ग्रह म्हणून मार्स किंवा त्याला आपण मंगळ म्हणतो. मंगळ ग्रह याला लाल ग्रह म्हणून ओळखले जाते. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे याचे योग्य उत्तर आहे. याला लाल ग्रह म्हणून का ओळखले जाते असा देखील प्रश्न येऊ शकतो. तर याच्यामध्ये जे आयर्न ऑक्साईडचे प्रमाण आहे ते जास्त आहे, त्यामुळे याचा लाल रंग दिसून येतो. त्याचबरोबर व्हेनस म्हणजे ज्याला आपण शुक्र ग्रह म्हणतो, त्या शुक्र ग्रहाला देखील एक नाव देण्यात आलेले आहे. त्याच्यावरती पेपरमध्ये प्रश्न येऊ शकतो. तर याला मॉर्निंग स्टार किंवा
इव्हिनिंग स्टार म्हणून ओळखले जाते. पेपरमध्ये असं विचारू शकतात, मॉर्निंग स्टार म्हणून कोणत्या ग्रहाला ओळखले जाते? तर त्याचे उत्तर असेल व्हीनस किंवा शुक्र ग्रह. किंवा इव्हिनिंग स्टार म्हणून कोणाला ओळखले जाते? तर त्याचे देखील उत्तर असेल शुक्र ग्रह असे. प्रश्न क्रमांक 31. द नॅशनल एम्ब्लेम ऑफ इंडिया इज ॲडॉप्टेड फ्रॉम. तर भारताचे राष्ट्रीय प्रतीक हे कोठून घेतलेले आहे असा येथे प्रश्न आहे. तर भारताचे राष्ट्रीय प्रतीक हे अशोक स्तंभावरून घेतलेले आहेत. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. सारनाथ येथील अशोक स्तंभावरून आपले भारताचे राष्ट्रीय प्रतीक घेतलेले आहे आणि ज्याच्या खाली सत्यमेव जयते असं लिहिलेलं असतं. प्रश्न क्रमांक 32. द टेन्युअर ऑफ अ लोकसभा इज. लोकसभेचा कार्यकाळ किती असतो असा येथे प्रश्न विचारलेला आहे. तर सर्वसाधारण परिस्थितीमध्ये लोकसभेचा कार्यकाळ हा त्याच्या पहिल्या बैठकीपासून पुढे 5 वर्षापर्यंत असतो. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे याचे योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 33. विच मेटल इज लिक्विड ॲट रूम टेम्परेचर. तर असे कोणता धातू आहे जो रूम टेम्परेचरला लिक्विड स्वरूपात असतो? तर आपल्याला माहीत आहे की सर्व धातू हे त्यांच्या रूम टेम्परेचरला सॉलिड फॉर्ममध्ये असतात. मात्र याला अपवाद आहे, तो म्हणजे मर्क्युरीचा. त्याला आपण पारा म्हणतो. तर पारा हा असा धातू आहे जो त्याच्या रूम टेम्परेचरला लिक्विड फॉर्ममध्ये असतो. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे याचे योग्य उत्तर आहे. त्याचबरोबर पाऱ्यासाठी केमिकल सिम्बॉल काय आहे? तर तो आहे Hg हा. त्यामुळे हे देखील लक्षात ठेवा, याच्यावरती प्रश्न विचारले जातात. प्रश्न क्रमांक 34. हू कंडक्ट्स इलेक्शन्स इन इंडिया. भारतामध्ये निवडणुका कोण घेतं असा इथे प्रश्न विचारलेला आहे. तर निवडणुका घेण्यासाठी भारतीय संविधानामध्ये इलेक्शन कमिशनची म्हणजेच निवडणूक आयोगाची तरतूद करण्यात आलेली आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे याचे योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 35. द लार्जेस्ट डॅम इन टर्म्स ऑफ हायड्रो इलेक्ट्रिसिटी इन महाराष्ट्र ही इज. तर महाराष्ट्रामधला सर्वात मोठा धरण कोणते आहे की ज्याच्यामध्ये हायड्रो इलेक्ट्रिसिटी म्हणजे जलविद्युत क्षमता ज्याची सर्वाधिक आहे? तर सर्वाधिक जलविद्युत शक्ती असलेला डॅम किंवा धरण आहे कोयना धरण हे. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे याचे योग्य उत्तर आहे. आणि याच्यामधील हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर ही जवळपास 1960 मेगावॅट इतकी आहे. त्यामुळे ही मेगावॅट क्षमता देखील लक्षात ठेवा, याच्यावरती प्रश्न येऊ शकतो. प्रश्न क्रमांक 36. विच फ्रीडम फायटर इज नोन ॲज लोकमान्य. लोकमान्य म्हणून कोणत्या स्वातंत्र्य सैनिकाला ओळखले जाते? तर आपल्याला माहीत आहे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक म्हणजे लोकमान्य टिळक हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे. त्याचबरोबर परीक्षेमध्ये असा देखील प्रश्न तुम्हाला विचारू शकतात की पंजाब केसरी म्हणून कोणाला ओळखले जाते? तर पंजाब केसरी म्हणून लाला लजपत राय यांना ओळखले जाते. त्यामुळे हे देखील लक्षात ठेवा, याच्यावरती पेपरमध्ये प्रश्न विचारले जातात. त्याचबरोबर गोपाळकृष्ण गोखले यांनी स्थापन केलेला भारत सेवक समाज ही संस्था जी त्यांनी 1905 साली स्थापन केलेली. हे लक्षात ठेवा, कारण पेपरमध्ये असा प्रश्न येतो की भारत सेवक समाज या संस्थेची स्थापना कोणी केली? तर त्याचे उत्तर असेल गोपाळकृष्ण गोखले हे. किंवा परीक्षेमध्ये याचे साल देखील विचारले जाते. तर याचे साल आहे 1905 हे. प्रश्न क्रमांक 37. द हेडक्वार्टर्स ऑफ RBI इज लोकेटेड ॲट. RBIचे मुख्यालय कोठे आहे असा प्रश्न आहे. तर RBIचे मुख्यालय आहे मुंबईमध्ये. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे याचे योग्य उत्तर आहे. परीक्षेमध्ये तुम्हाला ज्या काही महत्त्वाच्या संस्था आहेत त्याची मुख्यालय कोठे आहेत असा प्रश्न विचारला जातो. त्यामुळे सर्व महत्त्वाच्या संस्थांनी त्याचे मुख्यालय एकदा व्यवस्थित बघून ठेवा. प्रश्न क्रमांक 38. विच इज द लार्जेस्ट डिस्ट्रिक्ट इन महाराष्ट्र बाय लँड एरिया. म्हणजेच जमिनीच्या बाबतीत किंवा एरियाच्या वाईज
सर्वात मोठा जिल्हा येथे आपल्याला विचारलेला आहे महाराष्ट्रातील. तर महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा आहे अहिल्यानगर हा. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे याचे योग्य उत्तर असेल. 10 ऑगस्टला झालेल्या परीक्षेमध्ये सर्वात मोठा दुसरा जिल्हा कोणता आहे असा प्रश्न विचारलेला, दुसऱ्या क्रमांकाचा. तर त्याचे उत्तर होते पुणे. त्यामुळे सर्वात मोठे पहिले 5 जिल्हे बघून ठेवा. त्याचबरोबर सर्वात लहान जिल्हा कोणता आहे असा देखील प्रश्न येऊ शकतो. तर सर्वात लहान जिल्हा आहे मुंबई शहर हा. मुंबई शहर जिल्हा हा सर्वात लहान जिल्हा आहे. त्यामुळे हे देखील लक्षात ठेवा. त्याचबरोबर सर्वाधिक मोठा जिल्हा लोकसंख्येच्या बाबतीत आणि सर्वात लहान जिल्हा लोकसंख्येच्या बाबतीत पहिले 5 कोण आहेत आणि शेवटचे 2 कोण आहेत ते देखील बघा. त्याच्यावरती देखील पुढे जाऊन प्रश्न विचारले जातील. प्रश्न क्रमांक 39. विच ओशन लाईज बिटवीन आफ्रिका अँड ऑस्ट्रेलिया. आफ्रिका आणि ऑस्ट्रेलियाच्या दरम्यान कोणता महासागर आहे असा प्रश्न विचारलेला आहे. तर आफ्रिका आणि ऑस्ट्रेलियाच्या दरम्यान आहे इंडियन ओशन, हिंदी महासागर. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 हे याचे योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 40. हु वॉज द फर्स्ट चीफ जस्टिस ऑफ इंडिया. भारताचे पहिले सरन्यायाधीश कोण होते असा प्रश्न विचारलेला आहे. तर भारताचे पहिले सरन्यायाधीश होते H.J. कानिया आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे याचे योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 41. द स्टडी ऑफ वेदर इज कॉल्ड ॲज. तर वेदरचा अभ्यास करणारे जे शास्त्र आहे त्याला काय म्हटलं जातं. तर त्याला मेट्रोलॉजी म्हटलं जातं, हवामानाचा अभ्यास करणारे शास्त्र. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे याचे योग्य उत्तर आहे. परीक्षेत तुम्हाला द स्टडी ऑफ द अर्थ इज कॉल्ड ॲज असा प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर स्टडी ऑफ द अर्थ इज कॉल्ड ॲज जिओलॉजी. त्यामुळे हे देखील लक्षात ठेवा, जिओलॉजी म्हणजे पृथ्वीचा अभ्यास करणारे शास्त्र. प्रश्न क्रमांक 42. विच ब्लड ग्रुप इज युनिव्हर्सल डोनर. वैश्विक दाता म्हणून कोणता रक्तगट हा ओळखला जातो असा इथे प्रश्न विचारलेला आहे. तर युनिव्हर्सल डोनर म्हणून O हा रक्तगट ओळखला जातो. त्यातल्या त्यात O निगेटिव्ह हा जो आहे तो युनिव्हर्सल डोनर म्हणून ओळखला जातो. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 हे याचे योग्य उत्तर आहे. त्याचबरोबर परीक्षेत तुम्हाला असा देखील प्रश्न येऊ शकतो की युनिव्हर्सल ॲक्सेप्टर म्हणून कोणता रक्तगट ओळखला जातो. तर AB पॉझिटिव्ह हा जो रक्तगट आहे त्याला युनिव्हर्सल ॲक्सेप्टर म्हणून ओळखला जातो. त्यामुळे ह्या दोन्ही गोष्टी लक्षात ठेवायच्यावर तर प्रश्न विचारण्याची शक्यता आहे. प्रश्न क्रमांक 43. द लॉंगेस्ट कॉन्स्टिट्यूशन इन द वर्ल्ड बिलॉंग्स टू. तर जगातील सर्वात मोठी घटना कोणत्या देशाची आहे असा प्रश्न आहे. तर जगातील सर्वात मोठी लिखित घटना आहे भारत या देशाची. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे याचे योग्य उत्तर आहे. भारतीय घटनेमध्ये एक प्रस्ताविका आहे, 25 पार्ट आहेत आणि 12 अनुसूच्या आहेत. त्याचबरोबर आत्ता सध्या जवळपास 470 पेक्षा जास्त कलमांचा समावेश हा भारतीय संविधानामध्ये आहे. त्यामुळे जगातील सर्वात मोठे कॉन्स्टिट्यूशन कोणते आहे तर ते आहे भारताचे. प्रश्न क्रमांक 44. द फर्स्ट इंडियन सॅटेलाइट वॉज. भारताचे पहिले उपग्रह कोणता होता. तर भारताचा पहिला उपग्रह होता आर्यभट्ट या नावाने आणि जो आपण रशियाच्या मदतीने 1975 साली प्रक्षेपित केलेला. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे याचे योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 45. विच सिटी इज नोन ॲज डेट्रॉइट ऑफ आशिया. डेट्रॉइट ऑफ एशिया म्हणून कोणते शहर ओळखले जाते. तर डेट्रॉइट ऑफ एशिया म्हणून भारतातील चेन्नई हे शहर ओळखले जाते, कारण तेथे सर्वात जास्त किंवा सर्वात मोठ्या प्रमाणावर ॲटोमोबाईल इंडस्ट्री आहे.
त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे याचे योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 46. हाऊ मेनी सीट्स डज महाराष्ट्र हॅव इन लोकसभा? लोकसभेमध्ये महाराष्ट्र राज्याच्या वाट्याला किती जागा आहेत असा प्रश्न इथे विचारलेला आहे. तर लोकसभेमध्ये महाराष्ट्राच्या वाट्याला असलेल्या जागा आहेत 48 म्हणजे 48. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे याचे योग्य उत्तर आहे. त्याचबरोबर 19 जागा ह्या महाराष्ट्राच्या राज्यसभेमध्ये आहेत. राज्यसभेमध्ये 19. त्याचबरोबर 288 जागा ह्या विधानसभेमध्ये आहेत. आणि 78 जागा या विधान परिषदेमध्ये आहेत. तर या चारही गोष्टी लक्षात ठेवा. 48 जागा लोकसभेमध्ये, 19 राज्यसभा, 288 विधानसभा आणि 78 विधान परिषद. प्रश्न क्रमांक 47. इज द चीफ जस्टिस ऑफ बॉम्बे हायकोर्ट? मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश कोण आहेत असा प्रश्न विचारलेला आहे. तर सध्या मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश आहेत जस्टिस श्री चंद्रशेखर हे. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे याचे योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 48. द बाउंड्री बिटवीन इंडिया अँड पाकिस्तान इज नोन ॲज? तर भारत आणि पाकिस्तान या दोन देशांच्या दरम्यान जी सरहद आहे याला काय नावाने ओळखले जाते? तर याला रॅडक्लिफ लाईन म्हणून ओळखले जाते. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे याचे योग्य उत्तर आहे. त्याचबरोबर भारत आणि चीन यांच्या दरम्यान जी लाईन आहे, बाउंड्री आहे, त्याला काय नावाने ओळखले जाते? तर याला मॅकमोहन लाईन म्हणून ओळखले जाते. त्यामुळे हे देखील लक्षात ठेवा. त्याचबरोबर भारत आणि अफगाणिस्तान यांच्या दरम्यान जी बाउंड्री आहे तिला ड्युरँड लाईन म्हणून ओळखले जाते. तर या तिन्ही गोष्टी लक्षात ठेवा. मॅकमोहन लाईन भारत चीन, ड्युरँड लाईन भारत अफगाणिस्तान आणि रॅडक्लिफ लाईन भारत पाकिस्तान. प्रश्न क्रमांक 49. हू रोड द बुक डिस्कवरी ऑफ इंडिया? डिस्कवरी ऑफ इंडिया या पुस्तकाचे लेखक कोण आहेत असा प्रश्न आहे. तर हे पुस्तक लिहिलेले आहे भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे याचे योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 50. द ऑफिशियल लँग्वेज ऑफ द बॉम्बे हायकोर्ट इज? मुंबई उच्च न्यायालयाची अधिकृत भाषा कोणती आहे? तर भारतीय राज्यघटनेच्या कलम 348 नुसार सर्व हायकोर्टची किंवा उच्च न्यायालयांची ऑफिशियल लँग्वेज ही इंग्लिश सांगितलेली आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे याचे योग्य उत्तर आहे. जोपर्यंत संसद याच्यासाठी वेगळा कायदा करत नाही तोपर्यंत कलम 348 नुसार प्रत्येक उच्च न्यायालयाची ऑफिशियल लँग्वेज असणार आहे इंग्लिश हीच. तर अशा प्रकारे आपण ही जी सिरीज चालू केलेली आहे त्याच्यातील हा पहिला भाग होता, ज्याच्यामध्ये आपण 50 परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचे असलेले जनरल नॉलेजचे क्वेश्चन्स बघितलेले आहेत. ही सिरीज अशीच चालू राहील. प्रत्येक विषयाचे म्हणजेच कॉम्प्युटर असेल, त्याचबरोबर मराठी असेल, इंग्लिश असेल, या सर्व विषयांचे जास्तीत जास्त प्रश्न घेण्याचा मी प्रयत्न करेल. त्याचबरोबर तुम्ही जर वेगवेगळ्या सरळ सेवा भरतींसाठी जर तयारी करत असाल तर करंट अफेअरची तयारी करण्यासाठी आपली चालू घडामोडींची ही नोट्स स्वरूपातील PDF स्वरूपातील बॅच आहे. ही 1 लायनर स्वरूपाची बॅच आहे. याच्यामध्ये जानेवारी 2025 पासून डिसेंबर 2025 पर्यंतच्या सर्व घडामोडींचा समावेश तुम्हाला मिळेल. ही PDF स्वरूपात तुम्हाला आपण देत आहोत. त्यामुळे ही PDF डाउनलोड करता येईल, त्याची प्रिंट काढता येईल. त्यामुळे अभ्यास करण्यासाठी तुम्हाला अजून सोपे होऊन जाईल. हा कोर्स जर तुम्हाला परचेस करायचा असेल तर त्याच्यासाठी स्पर्धा परीक्षा मित्र हे आपले ॲप डाउनलोड करा. या ॲपवरती तुम्हाला आपला सरळ सेवा भरती 2025 चालू घडामोडींचा PDF कोर्स मिळून जाईल. त्याचबरोबर परीक्षेची तयारी करत असताना विविध नोट्स, त्याचबरोबर आजच्या या व्हिडिओची जर PDF पाहिजे असेल तर आपले टेलिग्राम चॅनल जॉईन करा. या टेलिग्राम चॅनलची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. भेटूया नेक्स्ट व्हिडिओच्या माध्यमातून. थँक्यू.